संसदेला उडवायची धमकी देणारा माओवादी अरुण भेलके सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झाल्याचं समोर, आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल, जनसंघर्ष समितीकडून कारवाईची मागणी। विद्यार्थ्यांपुढे सोरेन सरकार झुकलं, टीडीपीएल मार्फत घेतलेल्या परीक्षा रद्द, सीआयडी गैरप्रकारांची चौकशी करणार, तर परीक्षा सुधारणांसाठी समितीही स्थापन। पंतप्रधान मोदींनी विरोधकांना दिमागी नक्षलवादी संबोधल्यानं वाद शिगेला, सोशल मीडियावर दिमागी नक्षल पार्टीला पाठिंबा वाढता, होय आम्ही दिमागी नक्षलवादी, विरोधक सरकारवर तुटून पडले। सरकारी कंत्राटदारांचं आज आणि उद्या मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन, शासकीय विभागांकडील 86,662 कोटींची देयकं प्रलंबित असल्यानं आंदोलनाचा निर्णय। तुकाराम मुंढेंनी केलेल्या कारवाईत हलगर्जीपणा, हायकोर्टाकडून सरकारला 5 लाख रुपयांचा दंड, पुण्यातील डेअरी आणि मिठाई दुकानदारांना 98% नियमांचं पालन करूनही निलंबित परवाना पुन्हा दिला नसल्याचा ठपका। ऑगस्ट महिन्याचा पंधरवडा लोटल्यानंतरही भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणात केवळ 63% पाणीसाठा, प्रशासनाचा पाणी बचतीवर भर, धरणातील विसर्गात कपात। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतातल्या मतदार ओळखपत्राचं कौतुक, भारतासारखी अमेरिकेतही मतदार ओळखपत्र आणण्याचा कायदा करणार, फक्त अमेरिकन लोकांनाच मताधिकार असण्याची गरज व्यक्त। श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी, काल दिनुशाचं शतक, पण मानव सुतार आणि रवींद्र जडेजाही चमकले, भारताच्या वर्चस्वात पावसाचा अडथळा। संत गजानन महाराजांच्या पालखीतल्या भाविकांना मोदकांचा महाप्रसाद मिळणार, राज्यातील विविध शहरातून संकलित केलेले 3 लाख मोदक भाविकांमध्ये वाटले जाणार।